धरण उशाशी आणि कोरडं घशाशी अशीच काहीशी दयनीय अवस्था सध्या देऊळगाव राजा शहरातील नागरिकांची झाली आहे. अवघ्या 10 ते 15 किलोमीटर अंतरावर धरण असूनही आणि आजवर शेकडो कोटी रुपये खर्च होऊनही देऊळगाव राजाचा पाणी प्रश्न सुटू शकलेला नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे शहरातील जनता कमालीची त्रस्त झाली असून आता नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची चिन्हे आहेत. 15 ते 20 दिवसाआड पाणी पुरवठाने नागरिक हैराण. शहरात सुरू असलेल्या तीव्र पाणी टंचाईमुळे नागरिक पुरते बेजार झाले आहेत. शहराला तब्बल 15 ते 20 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने जनतेमध्ये तीव्र आक्रोश निर्माण झाला आहे. पाणी हा मूलभूत हक्क असूनही त्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत असल्याने आता जनता प्रशासनाविरोधात आक्रमक झाली आहे. याच तीव्र पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर देऊळगाव राजा शहरात एका उग्र आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. आज शहरातील खडकपुरा भागातील जीवेश्वर मंदिर येथे समस्त शहरवासियांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पाण्याचा हक्क मागण्यासाठी थेट नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 19 मे रोजी नगरपालिकेवर धडकणार मोर्चा. येत्या मंगळवार दिनांक 19 मे रोजी देऊळगाव राजा शहरातील महिला, पुरुष आणि तरुण एकत्र येत नगरपालिकेवर थेट धडक मोर्चा काढणार आहेत. मोर्चाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सकाळी ठीक 9 वाजता होणार असून थेट नगरपालिका कार्यालय येथे मोर्चा धडकणार आहे. नियोजन समितीचे जाहीर आवाहन. हा लढा पक्षाचा नाही तर आपल्या हक्काच्या पाण्याचा आहे. त्यामुळे देऊळगाव राजा शहरातील सर्व नागरिकांनी, माता भगिनींनी आपल्या हक्कासाठी 19 मे रोजी सकाळी ठीक 9 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नियोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.